त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज पुन्हा आमची मंत्रिमंडळ उपसमिती बैठक आता झाली. आम्ही सर्व मंत्री त्या बैठकीसाठी उपस्थित होतो. काही मंत्री ऑनलाईन आहेत आणि त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा झाली. विशेष करून हैदराबाद गॅझेटियर आहे आणि सातारा गॅझेटियर याची अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची मुदतवाढ मी देणार नाही अशी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. तर या बाबतीत आता विस्ताराने चर्चा झाली. काही कायदेशीर त्रुटी त्याच्यामध्ये आहेत, बाबी तपासून घेतो आहे मी. अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय होतं आहे आणि मग पुन्हा त्या बाबतीमध्ये त्यांच्या समितीत आम्ही चर्चा करणार आहोत असं आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आता निर्णय आम्ही ठरवलं आहे. प्रामुख्याने ह्या दोन गॅजेट संदर्भातच झाली आहे. दोन्ही गॅजेटच्या संदर्भामध्ये तात्काळ अंमलबजावणी करावी ही त्यांची भूमिका काय आहे आणि सरकारला त्यात नेमकी अडचण काय येते? नाही, अडचणी तशा कारण तो मुद्दा असा आहे की जे काही सॅम्पल्स आपल्याला मिळालेले आहेत, संख्या मिळालेली आहे, आपल्याला नावं नाही आहे आणि त्याच्या संदर्भात मग कसं पुढं जायचं म्हणून आज आम्ही परत संध्याकाळी 5 वाजता आपल्या राज्याचे ॲडव्होकेट जनरल जे आहे त्यांच्या समेत परत बैठक आहे. त्यांना आम्ही आता माहिती सांगितली, माहिती पाठवली. आमच्या विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत मंत्रालयातील आपल्या आणि आमच्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या समेत आता पुन्हा 5 वाजता ॲडव्होकेट जनरल यांची समेत चर्चा होईल. मग याच्यामधला जो कायदेशीर गुंता तयार झालेला आहे तर काय मार्ग निघू शकतो त्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर मग काय समोर आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत पुढं आपल्याला जाणं त्या ठिकाणी पुढं निर्णय घेणं सोपं जाईल. काल समितीच्या सदस्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली होती. आज परत काही तशा पद्धतीची भेट होऊ शकते? नाही, आज भेट घेण्याचा प्रश्न नाही, कारण त्यांनी मुद्दे आता उपस्थित केले आहेत. पुन्हा ते हे सांगणार की मी जी मागणी केलेली आहे त्याच्या संदर्भात तुम्ही काय निर्णय केलेला. म्हणून मला वाटतं की आता समिती सदस्यांची समेत चर्चा झाली. 5 वाजता ॲडव्होकेट जनरलच्या समेत चर्चा होईल. पुन्हा जर आवश्यकता वाटली तर पुन्हा एकदा समितीची बैठक होईल आणि मग मला वाटतं अंतिम प्रस्ताव तो माननीय जरांगे पाटलांना देण्यात येईल. मात्र आज खरं तर रविवार आहे, सुट्टी आहे. मात्र उद्यापासून खरं तर सगळे कॉलेज असेल, शाळा असेल, त्याचबरोबर कार्यालय देखील आहे ती सुरू होती. त्यामुळे असं वाटतं का की पुन्हा मुंबईकरांना मोठा त्रासाला सामोरं जावं लागेल? हे माझी मुंबईकरांना विनंती आहे, आपण थोडं आता ह्या प्रश्नासाठी जे आंदोलन होतं आहे त्यांनासुद्धा सहकार्य केलं पाहिजे. कारण मुंबईकरांना त्रास होतो ही गोष्ट सर्वश्रुत आहे. कोणत्या आंदोलनाची कोणत्या शहरामध्ये थोडाफार जनतेला त्रास होतोच आहे, पण तो काही जाणीवपूर्वक नाही आहे. एक विशिष्ट मागण्यासाठी आंदोलन होतं आहे. केवळ मराठा समाज नाही, तो कोणत्याही समाजाकरता होईल. मला वाटतं तो एक संवेदनशील प्रक्रिया असते. त्याच्यामध्ये त्यांच्या मागण्या जे मांडतायत किंवा त्या मागण्याला प्रतिसाद सरकार देतं आहे याच्यामध्ये दोन्ही बाजूने संवेदना आहेत. म्हणून मला वाटतं की आमचा त्या ठिकाणी जो मराठा बांधव जे आंदोलन करतो आहे तो सुद्धा जनतेला कोणत्या प्रकारची असुविधा होणार नाही या संदर्भात सुद्धा दक्षता घेईल असं मला वाटतं. परंतु ज्या पद्धतीनं रेल्वे रुळांवर उतरणं असेल, चर्चगेट स्टेशन, CST स्टेशनवर जाऊन अडवणूक करणं असेल, रस्ते थांबवणे असेल, हा जो त्रास दिला जातोय यावर काय तोडगा आहे नेमका? असे माननीय जरांगे पाटलांनी स्वतः आवाहन केलेलं आहे मराठी बांधवांना की अशा कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार तुम्ही करू नका, जनतेला त्रास होईल असं करू नका. मला वाटतं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी अतिशय शिस्तबद्धपणे आपलं आंदोलन सुरू ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही उद्योगी मंडळी असतील की जे विनाकारण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा आले असतील किंवा त्याच्या या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी सुद्धा आले असतील तर ते समाज बांधव त्यांचा बंदोबस्त करतील ना. त्याच्यामध्ये मला वाटत नाही आणि स्वतः ते जरांगे पाटीलच सांगतायत. मला वाटतं त्यांच्या आव्हानाला निश्चितपणे प्रतिसाद मिळेल याच्याबद्दल आमच्या मनात काही शंका नाही आहे. जरांगे पाटील असं म्हणाले की बैठका सुरू आहेत मात्र अंमलबजावणी होत नाही. उद्यापासून मी पाणी सुरू करते. नाही असं की म्हणून त्यांनी जी मांडलेली भूमिका आहे किंवा आमच्या न्यायमूर्ती महोदयांच्या समोर त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत म्हणून आम्ही आज बसलो ना. म्हणजे रविवारी आम्ही सुद्धा काही सुट्टी घेतलेली नाही आहे किंवा कोणी मंत्री महोदय गावाला गेले नाही. त्यासाठी आम्ही सगळे एकत्र बसलो आहे पुन्हा
आज ॲडव्होकेट जनरल साहेबांनी विनंती केली रविवार असताना आपण वेळ द्या, मग त्यांनी आता 5 वाजता वेळ दिलेली आहे. यासाठीच आम्ही सगळे एकत्र चर्चा करतोय की मार्ग निघा म्हणून. पण राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी शरद पवार यांचं एक विधान होतं की शासनाला त्यांनी अशी टीका केली की 72% द्यावं, केंद्राने या संदर्भातली मंजुरी द्यावी. परत हे विधान करून अजून काही मतप्रवाह बदलायचा प्रयत्न केला जातो का? घटनेत बदल करून हे केलं जाऊ शकतं असं त्यांनी सूचित केलंय. मला शरद पवारांचं नेहमी आश्चर्य वाटतं की ते राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. मग 94 साली मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना त्यांचं हे काय लक्षात आलं नाही की आपण त्यावेळी मराठा समाज अंतर्भाव करा म्हणून. 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते, त्यावेळी केंद्रामध्ये युपीचं सरकार होतं, राज्यामध्ये युपीचं सरकार होतं. 10 वर्ष त्यांना समजलं नाही का, लक्षात आलं नाही का त्यांना की घटनेत बदल करून देऊ शकतो आपण. कारण मराठा समाजाची मागणी आरक्षणाची आज नाही ना, ती जुनीच मागणी आहे. म्हणजे आपल्या स्वतःकडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी ती जबाबदारी पूर्ण केली नाही. आज या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करत आहेत. हे दुर्दैव आहे. एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यानं त्यांच्या कोणी अपेक्षा नाही आहे. पण असं वाटतंय का की ते सरसकट असं ओबीसी मधून खरं ह्यांना आरक्षण देणं शक्य होऊ शकतं? हे बोलावं ना शरद पवार साहेबांनी किंवा त्यांच्या महाविकास लोकांनी सांगावं ना की मराठा आपल्या ओबीसीमध्ये मराठा समाज आरक्षण देता येईल. जाहीर करा त्यांनी भूमिका. त्याच्यावर काही बोलत नाही. मग घटना दुरुस्ती केली पाहिजे. ही काही हे असं आहे, हे ज्ञानदानाचं काम द्यायचं काही त्यांच्या आता त्यांनी देऊ नये. आम्हाला जी मागणी समाजाची आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं, देता शरद पवारांनी सांगा, पवार साहेबांनी घेऊ, आम्ही दिलं पाहिजे. म्हणजे त्याला घटना दुरुस्तीपर्यंत जायची गरज नाही ना. नाही, त्यांनी 2 दिवसांपूर्वी जेव्हा प्रश्न विचारला गेला त्यावेळेला भूमिका याबद्दल काही स्पष्ट केलं नाही. मात्र आज असं देखील सांगितलं जातं की स्वतः शरद पवार आझाद मैदानावर जाऊन जरांगेंची भेट घेणार आहे. असे कोणी कोणाला भेटू शकतो ना. त्यांनी भेट घेणं काही वावगं नाही आहे. भेट घेतली, जरंगे पाटलाने भेट घेतल्यानंतर जरंगे पाटलांनी त्यांना हाच प्रश्न विचारला पाहिजे. ठीक आहे, मला भेटायला आलं बरोबर आहे, पण तुम्ही मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देऊ शकता, एक जाहीर करा हो का नाही म्हणून. एवढीच अपेक्षा आहे. बाकी काय आम्हाला त्या भेटीमध्ये कुणी भेटावं न भेटावं हा प्रश्न कुठे येतो. मंडल यात्रा ही कुठेतरी आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. ती स्थगित करण्यात आली. त्यानंतर जे त्याचे प्रमुख होते राजापूरकर ते थेट जाऊन त्या व्यासपीठावर जातात आणि सांगतात आमचा पाठिंबा आहे. नेमकं याकडे कशा प्रकारे बघायचं? एकीकडे कुठेतरी 2 समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न. नाही, मी त्यावर भाष्य करणार नाही. मला खरं या प्रश्नात राजकारण मला करायचं नाही. ज्यांना राजकारण करायचं त्यांना करू द्या. आम्हाला हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून शासनाची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आमची पावलं पडत आहेत. एकदा आमची आज बैठक झाली की त्यानंतर मला वाटतं शासनाची भूमिका आपल्याला मांडता येईल. सोयीचं राजकारण होतं या सगळ्या संदर्भात. कारण कुणीही जे आझाद मैदानावर जात आहेत ते ओबीसीतून आरक्षण मिळावं का याबद्दल कुणीही स्पष्टपणे भाष्य. मला ते सांगणं आहे ना. जरंगे पाटलांना माझी हीच विनंती आपल्या माध्यमातून की जे येतात हे राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांना हा प्रश्न विचारा पहिल्यांदा. मग तुम्ही त्यांचा हेतू काय आहे. आमचा पाठिंबा आहे, दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे. पण एकदा एका बाजूला यात्रा काढायच्या दुसऱ्या बाजूला पाठिंबा द्यायचा. मला वाटतं हे जे राजकारण चाललेलं आहे त्यातून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकारे करतायत. त्यांना प्रश्न तेवढ ठेवायचा आहे, सोडवायचा नाही. आमच्या सरकारची भूमिका मात्र हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो. काल तुमच्याकडे खरं तर बीडमधले आमदार सगळे आले होते भेटायला. त्यांनी पण एक अशी प्रामुख्याने मागणी केली की ज्यांच्याकडे 7 बार आहेत आणि ज्या 7 बार आहेत त्यांना लगेच कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात यावं. कसं बघतं? कारण की ही नव्याने एक मागणी त्या आमदारांनीच केलेली आणि ते सगळे सत्तेतले आमदार आहेत. नाही, असं आहे की त्यांची मागणी केली माझ्याकडे बरोबर आहे, पण त्याच्यातलं वास्तव काय कायदेशीर आपल्याला करता येणार नाही आम्ही सगळं तपासून पाहतो ना. आलेल्या सगळ्या सूचनांचं स्वागतच आहे. शेवटी हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आमचा जो प्रयत्न आहे त्याला अशा काही सूचना येत राहतात वेगवेगळ्या माध्यमातून, त्याचा आम्ही नेहमी विचार करतो. सर, पण कुठेतरी राजकीय आरक्षण मिळावं यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे का? कारण शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक आरक्षण नाही, मला वाटतं आता ह्या सगळ्या विषयावर राजकीय आरक्षणासाठी चाललंय असं स्वतः चंद्रकांत दादा पाटील म्हणतात. चंद्रकांत दादा आमच्या समितीत काही चर्चा करताना मुद्दा मांडलेला नाही त्यांनी, त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणार नाही. साहेब, संजय राऊतांचं असं मत आहे की अमित भाई येतात, लालबागला जातात, बाप्पाला जातात दर्शनाला, पण मराठा जिथं आंदोलन करतात तिथे आंदोलन करतात तिथं मात्र भेटी द्यायला गरज नाही वाटत.
थेट भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनाच अशा स्वरूपाच्या आरोपाच्या कचाट्यात ते पकडतात. नाही, संजय राऊतांनी ते कामच दिलेलं आहे ना, त्याचं सकाळी उठल्यापासून तेच काम आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणार आपण. थँक्यू. विज्युअल तर आरक्षण उपसमितीची बैठक संपलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आता पत्रकारांना सांगत होते. तर एकंदरीतच आज महत्त्वाची घडामोड ती म्हणजे ॲडव्होकेट जनरल यांच्याबरोबर 5 वाजता महत्त्वाची बैठक आहे. त्यांची वेळ मागवून घेतलेली आहे आणि हा कायदेशीर पेच आहे तो कसा सोडवला जाईल यावर पर्याय काढण्याचं काम आता राज्य सरकारचं सुरू आहे आणि त्यासाठी ॲडव्होकेट जनरल यांची 5 वाजताची ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सध्या राज्याचे ॲडव्होकेट जनरल डॉक्टर बिरेंद्र सराफ आहेत आणि त्यांच्याबरोबरची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते.